बाबांचा आश्रम ज्या ठिकाणी आहे ती जागा वन विभागाची आहे. ती कशी मिळाली तो अनुभवही मोठा रंजक आहे. त्या काळी वन विभाग अतिशय सक्त होता. वन जमिनीची इंचभर जागाही कुणाला मिळत नसे. कुणी त्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला की वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी तात्काळ ते अतिक्रमण काढून टाकत व तसे करणाऱ्यास तुरुंगात डांबले जाई. त्यामुळे वनातली गवताची काडीही उचलण्याचे धाडस कुणी करत नसे. त्यामुळे कुणीही माणूस त्या जंगलात जायला भीत असे. त्यामुळे बाबांना नामस्मरण करण्यासाठी यापेक्षा एकांत दुसरा कुठे भेटणार. त्यामुळे दररोज बाबा एका झाडाखाली बसून नामस्मरण करत असत. एक दिवस बाबा असेच नेहमीप्रमाणे झाडाखाली नामस्मरण करत बसले होते. तेवढ्यात रेंजरची जीप गाडी तेथे आली. रेंजर व त्याचा गाडी चालक जंगलात फिरून पाहणी करत होते. बाबा रेंजरला म्हणाले, मला आश्रमासाठी थोडीशी जागा द्या. त्यावर रेंजरचा पारा चढला. तो बाबांना म्हणाला, ही सरकारची जमीन आहे, इथे आम्हाला झाडे लावायची आहेत. रिकामी बडबड बंद करा. ही जागा कुणालाही देता येत नाही. तुम्ही पहिले इथून निघा. जरासा तंतनतच तो गाडीत जाऊन बसला. चालकाने गाडीला चावी लावली आणि गाडी सुरू करू लागला. पण काही केल्या गाडी सुरूच होईना. नुसता खुर्र खुर्र आवाज करायची. संध्याकाळची वेळ झालेली. सूर्य अस्ताला गेलेला. थोड्याच वेळात काळोख पसरणार. आजूबाजूला घनदाट जंगल. कुणी चिटपाखरूही दिसेना. दोघेही घामाघूम झाले. आता काय करायचे. शेवटी दोघेही बाबांजवळ आले. हात जोडून बाबांना विनवू लागले, आमच्याकडून आगळीक झाली, आम्हाला माफ करा. बाबांना त्यांची दया आली. शेवटी संतच ते. क्षमा हे संतांचे शस्त्र असते. बाबा जागेवरून उठले. गाडीजवळ गेले. गाडीला एक फेरी मारली आणि गाडीच्या स्टेअरिंगला हात लावत म्हणाले, आता करा चालू. आणि काय आश्चर्य, चालकाने चावी लावली आणि गाडी सुरू झाली. दोघांचेही चेहरे फुलले. ही सारी किमया बाबांचीच आहे हे त्यांना समजून चुकले. रेंजर पुन्हा बाबांच्या पायावर झुकला आणि सांगितले, तुमच्या मनात असेल तेवढी जागा ताब्यात घ्या. मी कागदपत्र पूर्ण करून देतो. नंतरच्या काळात रेंजरने कागदपत्र पूर्ण करून ती जागा आश्रमासाठी देऊन टाकली. त्याच जागेवर बाबांचा आश्रम आहे.